यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानि व सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 58व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। च कूर्मः अंगानी इव अयम यदा इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि सर्वशः संहरते तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। श्लोकाचा अर्थ असा होईल, च म्हणजे आणि, कूर्मः म्हणजे कासव, अंगानी इव ज्याप्रमाणे आपले अवयव, कासव हा ज्याप्रमाणे आपले अवयव सर्व बाजूंनी काय करतो, आखडून घेतो, त्याप्रमाणे अयम हा पुरुष यदा इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि सर्वशः संहरते। यदा म्हणजे जेव्हा इंद्रियार्थेभ्यः इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय, विषयांपासून आपली इंद्रिये सर्वशः संहरते सर्व बाजूंनी आवरून घेतो, तदा तेव्हा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असं म्हणावं, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञा असं म्हणावं। उदाहरण दिलेलं आहे, ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूंनी काय करतो, आवरून घेतो, त्याप्रमाणे जो आपली इंद्रिये विषयांपासून काय करतो, आवरतो, त्याची बुद्धी परमात्म स्वरूपी स्थित असते, त्याला स्थितप्रज्ञा म्हणतात। तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी प्रतिष्ठित झाली, स्थित झाली, स्थिर झाली परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी असं म्हणावं। कासवाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। आपण पाहतो मंदिरांमध्ये आपण जातो त्यावेळेस त्या देवालयात प्रवेश करताना बाहेरच काय असतं, कासव, आणि त्या कासवाचं दर्शन करून मग आपण मंदिरामध्ये जातो। ते प्रतीक आहे एक, कासवाचं दर्शन त्या देवाच्या दर्शनाच्या अगोदर त्याच्यातून काय सुचवलं जातं, ह्या कासवाप्रमाणे व्हा मग देवाकडे जा। लक्षात आलं, कासवाप्रमाणे व्हा म्हणजे काय, तर काही परिस्थिती अशी उद्भवली की ते कासव काय करत असतं, आपले सगळे अवयव काय करतं, आवरून घेतं। त्याप्रमाणे माणसानं आपली ही इंद्रिय वृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती ही जी विषयांकडे धावते आहे, तिला काय करायचं, आवरायचं, अंतर्मुख करायचं। आता ती इंद्रिय ही बहिर्मुखच असल्यामुळं ती विषयांकडे धावणारच आहेत, आणि त्या इंद्रियांचा स्वभावही आहे या विषया वाचून काही आणि सर्व धर्म्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा, त्यांचा स्वभावच आहे, स्वभाव धर्मानुसार ते वागणारच आहेत। पराईंची खाणी वेतृणत स्वयंभूस तस्मात परांग पश्यतीनांतरात्मन कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वम इच्छन। श्रुतीनं सांगितलं
देवानं ही इंद्रिय बहिर्मुख करून जणू एक प्रकारे त्यांची हिंसाच केली. व्यतृणत स्वयंभू त्या परमात्म्यानं जणू त्यांची काही हिंसा केली, त्यांच्यावर अत्याचारच जणू काही केलेला आहे. कारण ती बाहेरच धावतात, आत बघायला तयारच नाहीत. त्यांची सगळी धाव कुठे आहे? बाहेर आहे. कश्चित धीरा, कोणीतरी धीर पुरुष, प्रत्येगात्मान ऐक्ष, परमात्म्याच्या दर्शनाची, प्रत्येगात्म्याच्या दर्शनाची इच्छा करणारा, तो काय करतो? या बहिर्मुख असलेल्या इंद्रियांना, त्यांच्या वृत्तींना काय करतो? आत पुढतो. अमृतत्वम इच्छन, अमृतत्वाची इच्छा करणारा कोणीतरी एखादा धीर पुरुष. त्यासाठी मोठ्या धैर्याची काय आहे? आवश्यकता आहेच आहे. असू द्या. कासव ते मंदिराच्या बाहेर जे असतं ते प्रतीक असतं, त्या कासवाप्रमाणे व्हायला आपण शिकलं पाहिजे. काही धोका आहे, काही असं प्रतिकूल परिस्थिती आहे, अशी काही जाणीव झाली की ते कासव काय करतं? आपले सगळे अवयव आत ओढून घेत. नंतर मग त्याच्यावर किती तुम्ही प्रहार करा, आघात करा, काही होत नाही. पूर्वीच्या काळी लढाया ज्या व्हायच्या त्याच्यामध्ये ढाल तलवारी हे शस्त्र असायचे. तर तो शस्त्रप्रहार रोखण्यासाठी जे ढाली असायच्या त्या बहुतेक त्या कासवाच्या पाठीचा जो भाग असायचा त्याच्या तयार केलेल्या असायच्या. कारण तलवार देखील त्याच्यावर काही वार केला तरी त्याला काही इजा करू शकत नाही. कासवाचं उदाहरण या ठिकाणी फक्त दिलेलं आहे. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूंनी काय करतं? आवरून घेतं. त्याप्रमाणे जो आपली इंद्रिय विषयांपासून आवरतो त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थित असते. कासवाप्रमाणे व्हायला शिकलं पाहिजे. आता आपण मंदिरात आलोत की नाही, ज्या देवतेचं आपण दर्शन करणार आहोत त्यावेळेस आपली सगळी अंतःकरण वृत्ती एकाग्र असली पाहिजे. तेवढा काळ तरी आपलं मन काय झालं असलं पाहिजे? एकाग्र झालेलं असलं पाहिजे. त्यावेळेस अन्य गोष्टींचा विचार आपण त्यागला पाहिजे. हे त्या कासवाकडून काय करायचंय? शिकायचंय. इथं ज्याचं वर्णन चाललंय तो स्थितप्रज्ञ तर त्या कासवासारखाच आहे. लक्षात आलं का? आपल्याला क्षणानं काय करायचंय? शिकायचंय, तसं व्हायचंय. पण आरंभ तर कुठेतरी क्षणभर करावं लागेल की नाही. म्हणून मंदिरात जात असताना ते कासव बघून आपण त्या कासवासारखं व्हायचं. काय करायचं? शिकायचं. यदा संहरते चायम कूर्मोंगाणी व सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. का कूर्म जियापरी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशी आवरी आपुले आपण. का जियापरी कूर्म उवाईला अवेव पसरी ना इच्छावशे आपुले आपण आवरी. का किंवा ज्याप्रमाणे कासव जियापरी, ज्याप्रमाणे कूर्म म्हणजे कासव, उवाईला आनंदी झाला असता. ते कासव ज्यावेळेस आनंदित होतं, प्रसन्न असतं, त्यावेळेस काय करतं? अवेव पसरी. अवेव म्हणजे अवयव. आपला अवयव हात पाय काय करतं? बाहेर पसरत. ना इच्छावशे आपले आपण आवरी, अथवा इच्छेनुसार आपले अवयव आपणच काय करतो? आवरून घेत. त्याला इच्छा झाली म्हणा किंवा काही चाहूल लागली, त्याला भयाची काही त्याला जाणीव झाली की त्यावेळेस काय करतं? ते आपले अवयव आपणच काय करतं? आवरत. काकूर मजिया परी उवाईला अवेव पसरी. आनंद का ज्याप्रमाणे कासव हे आनंदी असताना, प्रसन्न असताना काय करतं? आपले अवयव पसरतं आणि इच्छेनुसार आपले अवयव आपणच आवरत असतं. उवाईला म्हणजे संतोषलेला असताना, आनंदित झालेला असताना, समाधान त्याची वृत्ती असताना
ते आपले अवयव पसरतं. ज्ञानी पुरुषाच्या स्वाधीन त्याची इंद्रिये कशी असतात हे या उदाहरणातून दाखवलेलं आहे. हे कासवाच्या दृष्टांतानं काय सांगितलेलं आहे, जो ज्ञानी महात्मा आहे त्याची इंद्रिये त्याच्या काय असतात, स्वाधीन असतात. जशी त्या कासवाची इंद्रिये हातपाय हे कोणाच्या स्वाधीन आहेत, त्याच्या स्वाधीन आहेत. तो आनंदित झाला की काय करतो, पसरवतो. आणि त्याला वाटलं किंवा काही जाणीव झाली तर काय करतो, तो आपल्या आपणच आवरतो. पसरणं आणि आवरणं हे ज्याप्रमाणे त्या कासवाच्या काय आहे, अधीन आहेत, स्वाधीन आहे त्याच्या, त्याप्रमाणे इंद्रिये ही त्या ज्ञानी पुरुषाच्या काय असतात, स्वाधीन असतात. आपण पाहिलेलं आहे कासव सगळ्यांनी, ज्यावेळेस कोणती भीती नसते त्यावेळेस ते कासव काय करतं, पाण्यावर प्रसन्नतेनं आपले सगळे अवयव पसरून काय करतं, तरंगत असतं. आपण त्या पाण्यात एखादा दगड खडा काही टाकून पहा, आवाज काही करून पहा, त्यावेळेस ते काय करतं, त्याला प्रतिकूल वातावरण दिसलं की ते आपले अवयव काय करतं, आपणच आवरून धरतं, पोटाखाली आवरून धरत असतं. अशी त्या कासवाच्या ताब्यात त्याची काय असतात, अवयव असतात. त्याप्रमाणे ज्याच्या स्वाधीन आपली काय आहेत, इंद्रिय आहेत. काकुर्मजिया परी वाईला अवेव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. तैसी म्हणजे त्याप्रमाणे, त्याप्रमाणे म्हणजे या ओवीतील दृष्टांताप्रमाणे, ज्याप्रमाणे कासव आनंदित झाला असता आपले अवयव पसरवतं आणि काही चावल लागली किंवा त्याचं त्याला वाटलं काही तर काय करतं, ते आवरूनही येतं. त्याप्रमाणे तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा स्थिती पातली असे जाण. तैसी इंद्रिये आपैती होती, त्याप्रमाणे इंद्रिये ज्याला काय असतात, वश असतात, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये काय असतात, स्वाधीन असतात. जयाचे म्हणितले करीती, ज्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार काय करतात, ती वागतात. कोण, इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात, त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. जयाचे म्हणितले करीती, तो जसं म्हणतो तसे ते इंद्रिय त्याचं ऐकतात, तसंच करतात ते. असा जो कोणी आहे तयाची प्रज्ञा स्थिती पातली असे, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, त्याची प्रज्ञा स्थिरतेला प्राप्त झालेली आहे असे जाण, असं जाणून घे, असं समज. भगवंत अर्जुनाला सांगतात, तू असं जाणून घे की त्याची प्रज्ञा, त्याची बुद्धी स्थिरतेला प्राप्त झालेली आहे, त्याची बुद्धी स्थिरावलेली आहे. कुणाची, या कासवाच्या उदाहरणाप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असतात आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. तैसी इंद्रिये आपैती होती. आपैती शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन, आपलीशी होतात, वश होतात. मनुष्य म्हणत असतो, आपण सगळेजण म्हणत असतो इंद्रिय कोणाचे आहेत, माझे आहेत, परंतु ते आपल्या ताब्यात असतात का, नाही. उलट आपणच सामान्य लोक त्या इंद्रियांच्या अधीन झालेलो असतो. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे, हे नारायणा, नारायणा आम्हाला या इंद्रियांनी काय करून टाकलं, दीन करून टाकलेलं आहे. आणि सगळं दीन दुर्बळता जी आपल्यात आलेली ती कशामुळे आलेली आहे, या इंद्रियांचं ऐकूनच आलेली आहे. आपण म्हणतो ही इंद्रिय कुणाची आहेत, माझी आहेत. माझी आहेत तर ती माझ्या स्वाधीन पाहिजे की नाही. लोक म्हणतात ही आमची मुलं आहेत, मग तुमचं ऐकत का नाही हे आमचे नोकर आहेत असं म्हटलं तर ते ऐकणारे असले पाहिजेत ना. ते जर तुम्हाला आज्ञा देत असतील तर तुम्ही नोकर आहात की ते नोकर आहेत. तसं इंद्रिय आपली आहेत असं आपण म्हणत असतो, समजत असतो, पण आपण त्या इंद्रियांच्या वश असतो. इंद्रिय जिकडे नेतील तिकडे आपण जात असतो. इंद्रियांच्या म्हणण्याप्रमाणे काय करत असतो, आपण वागत असतो. हे इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती ते तरलीची न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे जे म्हणतील ते ते जे करतात, इंद्रियांच्या मनाप्रमाणे वागतात, ते हा विषय सिंधू कधी तरुण जाऊ शकत नाही.
आणि परमार्थ प्रांतामध्ये अध्यात्माच्या मार्गामध्ये इंद्रिय स्वाधीन असण्याला काय आहे, फार महत्व आहे. कारण मनाला आत्मविमुख करण्यामध्ये आणि विषयाचं चिंतन करायला लावण्यामध्ये जर मुख्य कारणीभूत कोण असतील तर ती कोण आहेत? इंद्रिय आहेत. लक्षात आलं? त्या इंद्रियांच्या नादाला लागूनच ते मन काय करत असतं? आत्मविमुख होऊन काय करत असतं? विषयांचं चिंतन करत असतं. आणि ही काही इंद्रिय एकदा ताब्यात आली की मन काय होतं? अंतर्मुख होतं. आणि ते अंतर्मुख मनच आत्म्यामध्ये काय होतं? लय पावता आत्माकार होतं, ब्रह्माकार होत असतं. मनाचं मन पण जाऊन ते मन परमात्म्यामध्ये काय होत असतं? लीन होत असतं. भगवंत म्हणतात तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम. मन मना भव, मन मना भव. मनाला काय करून टाक? मन न राहू देता काय करून टाक? मी बनव. जसं मन हे राम झाले, मनाला मन राहू देऊ नकोस, मनाला राम बनव. मन हे राम होईल. ते रामच आहेच अगोदर. मन हे राम झाले आपण म्हणतो की नाही, खरं तर ते आहेच आहे. चित्तम चिदिती जाणिया तकार रहितो इदी तकारो विषयाध्यासा. चित्त हा शब्द आहे की नाही? मन बुद्धी चित्त अहंकार एक अंतकरण चतुष्टयाचेच वाचक आहेत की नाही? अंतकरण त्याचे 4 भाग, मन बुद्धी चित्त अहंकार. त्या चित्त शब्दामध्ये 2 तकार आहेत. चित्त एक अर्धा त आणि एक पूर्ण त. तो पूर्ण त जर काढून टाकला तर काय राहतं? चित्त. चित्त अधिक त पूर्ण त, चित्त असा शब्द तयार होतो ना. त्याच्यातला त जर काढला तर काय खाली राहतं? चित्त. सच्चित आनंद हे तर परमात्म्याचं स्वरूप आहे, चिद्रूप आहे की नाही परमात्मा. म्हणजे चित्त जे आहे ना ते चित आहे, फक्त त्याच्यात एक त जास्त आहे. त्या शब्दाच्या याच्यावरून लक्षात येईल, भगवान भाष्यकारांनी म्हटलेलं आहे चित्तच चित आहे. म्हणजे मगाशी म्हटलो मी तसं मन हेच राम आहे, पण त्या चित्तामध्ये एक त जास्त आहे. कोणता आहे तो? त तकारो विषयाध्यास. त्या मनानं त्या चित्तानं विषयाचं चिंतन सोडलं की तेच चित आहे. आता साधू संतांचंही मन आणि आपलंही मन, पण त्यांचं मन हे राम झाले आणि आपलं त्या आपण जर त्या विषयांचं चिंतन सोडलं तर आपलंही मन रामच आहे. लक्षात आलं का? पण त्या मनाला विषय चिंतन करण्यास भाग कोण पाडतात? ही इंद्रिय पाडत असतात. मग ते त्याच्या नादाने जात ते. लक्षात आलं? ते इंद्रियाच्या द्वारेच ती अंधकरण वृत्ती त्या विषय देशापर्यंत पोहोचत असते की नाही. जर ती इंद्रिये स्वाधीन होतील तर ते मन देखील काय होईल? अंतर्मुख होईल. अंतर्मुख मनानच परमार्थ होईल की नाही. मन हे जर बहिर्मुख असेल आणि परमार्थाचे क्रियाकलाप आपले चालूच असतील, कधी आपल्यात बदल होईल, कधी परमात्मा दर्शन होईल? होऊच शकणार नाही. मन परमात्मा दर्शनामध्ये हेतू आहे, कारण आहे. पण कोणतं मन? इंद्रियांच्या नादाला लागलेलं मन की अंतर्मुख झालेलं मन? अंतर्मुख झालेलं मन. भगवान भाष्यकारांची गीता भाष्यामध्ये एक पंक्ती आहे, एक ओळ आहे. शास्त्र आचार्य उपदेश संस्कृतम मन आत्मदर्शने कारण. आत्मदर्शनामध्ये मन हेतू आहे, पण कोणत्या मनानं आत्मदर्शन होईल? शास्त्र आचार्य उपदेशानं संस्कृत म्हणजे परिष्कृत शुद्ध निर्मळ झालेलं मन. शास्त्राज्ञेचं पालन करून आणि आचार्य म्हणजे गुरु उपदेशाचं पालन करून जे मन शुद्ध निर्मळ सात्विक झालेलं आहे त्या मनानं परमात्मा दर्शन होतं, असं भगवान भाष्यकारांनी सांगितलेलं आहे. पण मग मन शुद्ध निर्मळ कधी होईल? त्या इंद्रियांची संगती सोडून देईल तर. लक्षात आलं का? ह्या महात्म्याचं जे वर्णन चाललेलं आहे, तैसी इंद्रिय अपैती होती, त्याप्रमाणे त्याची इंद्रिय स्वाधीन असतात. कशाप्रमाणे? त्या कासवाप्रमाणे.
कासव ज्याप्रमाणे आनंदित झालं की आपले अवयव पसरतं आणि त्याला वाटेल त्यावेळेस किंवा काही भयाची जाणीव झाली की ते काय करतं, आपले आपणच आवरतं. तैशी इंद्रिय अपैती होती. त्याप्रमाणे इंद्रिय ज्याच्या स्वाधीन असतात. जयाचे म्हणितले करीती. सामान्य माणसं इंद्रिय जे म्हणतात ते करतात, आणि इथं ज्या महात्म्याचं वर्णन चाललेलं आहे तो जे म्हणतो तसं इंद्रिय करतात. हा फरक आहे. फरक म्हणजे मोठा फरक आहे. जमीन महद अंतर आहे. जमीन आसमान नाही, भूमी आकाश आहे, एवढं मोठं अंतर आहे. ज्याच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रिय वागतात, त्याच्या स्वाधीन असतात, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याची प्रज्ञा स्थिती पातली असे, स्थितीला प्राप्त झालेली आहे असे जाण. किती अधीन असतात त्याच्या इंद्रिये. तैसी इंद्रिय अपैती होती. नायकने ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाजचे ते टाळी जिभची गा. नायकने ते कानाची टाळी. लक्षात आलं. त्याला जे ऐकायचं नाही आहे ते कान काय करतात, ऐकतच नाही. लक्षात आलं. तुका म्हणे असे जन नाही कान ते ठाई. हे लोक आपली निंदा करतात, तर ते ऐकण्याजोगं नाही ना. काय ऐकायचं? ऐकायचं तर देवाचं नाम ऐकायचं, त्याचे गुण लीला चरित्र हे ऐकायचं. बोलायचं असेल तर भगवंताचं नाम बोलायचं, त्याचे गुणांचं काय करायचं, वर्णन करायचं. असं त्याने त्या इंद्रियांना आज्ञाच देऊन ठेवलेली असते त्या महात्म्याने. म्हणून जे ऐकण्याजोगं नाही, नायकने जे ऐकण्याजोगं नाही ते कानाची वाळी. ते कानच काय करतात, तिकडे लक्षच देत नाही. आपलं उलट आहे. लक्षात आलं. कीर्तन लक्षपूर्वक नाही ऐकणार माणसं, निंदा नालच ती ते मात्र आपल्यासाठी उलट्या ओव्याला यावं लागतील सगळे. नायकने ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी. जे पाहण्याजोग नाही आहे त्याची दृष्टीच ते दृश्य पाहणं काय करते, टाळते. आवाजचे ते टाळी जिभची गा. आणि आवाज जे बोलण्यास अयोग्य आहे, उचितच नाही आहे, त्या गोष्टी त्याची जिभच टाळते. लक्षात आलं का? त्याच्या जिभेनच तो उच्चार होतच नाही. एवढे त्याच्या काय असतात, इंद्रिय काय असतात, स्वाधीन असतात. तैसी इंद्रिय अपैते होती. जयाचे म्हणितले करीती. मनुष्याच्या इंद्रियांची ओढ, सामान्यांच्या इंद्रियांची ओढ सामान्यतः विषयांकडे असते. पण या महापुरुषानं ते इंद्रिय आपल्या एवढे स्वाधीन केलेले असतात की त्याने त्या इंद्रियांची ओढ कुणीकडे लावली असते, परमात्म्याकडे लावलेली असते. तुकोबाराय म्हणतात की नाही, पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा. त्या इंद्रियांना काय लावलेलं असतं, वळण. हे आपण अभंग नेहमी म्हणतो की नाही, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. हे जर आपण आपल्या डोळ्यांना सांगितलं तर आपण अभंग म्हणतो. लक्षात आलं का? हे काय करायचंय, डोळ्यांना सांगायचंय त्या इंद्रियांना. आणि ते तसं सांगावं म्हणून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांचा तो अनुभव. मग तो त्यांचा अनुभव आपल्याला कामी येईल की नाही, येईल. पण आपण त्या अनुभवाचा तसा उपयोग केला तर त्या अभंग आपण गातो, म्हणतो, सांगतो देखील. ते लोकांना सांगण्यासाठी आहेत का? डोळे तुम्ही घ्या रे सुख, ते त्याच्या डोळ्यालाच त्याने एकांतात सांगायचं. हे डोळ्यांनो तुम्ही विठ्ठलाचं मुख पहा. लक्षात आलं का? कानाला सांगायचं विठ्ठलाच्या नामाचं श्रवण कर. जिभेला सांग, जिभे गोड तीन अक्षरांसर जिभेला सांगायचं. दुसरं काही घेऊ नको, दुसऱ्या रसाची अपेक्षा करू नको. हा महारस ब्रह्मरस त्याचं काय कर, आनंदानं सेवन कर. मोठे मोठे श्लोक आहेत, आता आपला विस्तार होतो. साहित्यामध्ये
ते ज्ञानी पुरुष आपल्या जिभेला समजावून सांगत असतात, हे जिभे तू या जगातील सर्व रसांचं आतापर्यंत सेवन केलेलं आहे, मधुर रसाचंही सेवन केलेलं आहे. मधुर म्हणून जे जे पदार्थ आहेत जगामध्ये ते सर्व काय केलेले आहेत, सेवलेले आहेत. म्हणजे तू सेवन त्याचं केलेलं आहेस, पण तू एकदा त्या कृष्ण नामाचं उच्चारण करून पहा. लक्षात आलं का? हे सगळे रस काय होतील, अमृतजयास म्हणतात आपले संत, अमृतजयास फिके पुढे. अमृतच फिका म्हटल्यानंतर हे बाकीचे जे रस आहेत ते तर फिके असणारच आहेत. अशा रीतीनं त्या महात्म्यानं आपल्या इंद्रियांना काय केलेलं असतं, वळण लावलेलं असतं. तैसे इंद्रियापैती होती जयाचे म्हणितले करीती. अभ्यासानं, अभ्यासाचा विषय आहे तो. इथं आता त्याचं चिंतन नाही, पण आपल्याला आपल्या चिंतनासाठी हरकत नाही तो विचार करणं. अभ्यासानं काही शक्य आहे. ज्ञानोबा म्हणतील पुढे 12व्या अध्यायात, म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. लक्षात आलं? अभ्यासासाठी काहीच दुष्कर नाही आहे या जगामध्ये. आपण म्हणू हे कसं काय शक्य आहे, इंद्रिय कसे काय स्वाधीन होतील, आपलं म्हणणं कसं काय ते ऐकतील. त्या महात्म्याचे ऐकतात ना, त्यानं हे अभ्यासानंच शक्य केलेलं असेल की नाही. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे. अभ्यासे केले, त्या अभ्यासाला मोठं महत्व आहे. त्याने इंद्रिय काय केलेले आहेत, स्वाधीन केलेले आहेत, आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे ती वागतात. असा जो कोणी आहे त्याची प्रज्ञा स्थिरतेला प्राप्त झालेली आहे. हे अर्जुना असं तू समज, जाणून घे. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे, तैसी इंद्रियापैती होती जयाचे म्हणितले करीती. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. निराहारस्य देहिनः विषयाः विनिवर्तन्ते रसवर्जम रसः अपि परम दृष्ट्वा अस्य निवर्तते. त्याचा अर्थ असा होतो, निराहारस्य म्हणजे आहार न घेणाऱ्या, देहिनः त्या देहात्मवान असलेल्या त्या पुरुषाचं, विषया हा विनिवर्तन्ते विषय निवृत्त होतात. विषय निवृत्त होतात कुणाचे, निराहारस्य देहिनः इंद्रियांच्या द्वारे विषयांचं ग्रहण न करणाऱ्या. किंवा आता दोन दोन त्याचे अर्थ आहेत. रस या एका विषयाला सोडून इतर विषयांचे ग्रहण न करणाऱ्या मनुष्याचे, अर्थात रसनेंद्रिय सोडून इतर इंद्रियांपासून विषय काय होतात, निवृत्त होतात. निराहारस्य आहार न घेणाऱ्या पुरुषाचे विषय काय होतात, निवृत्त होतात. किंतु रसवर्जम, पण त्यांच्या विषयीची विषयासक्ती सोडून, रसम अपि परम दृष्ट्वा, रसः अपि ती गोडी सुद्धा परमात्म्याच्या साक्षात्कारामुळे नष्ट होते त्या स्थितप्रज्ञ पुरुषाची. हे पहा, पूर्णपणे तो या विषयांपासून कधी निवृत्त होतो, ज्यावेळेस परम दृष्ट्वा परमात्मा साक्षात्कार होतो त्याच वेळेस. विषया हा विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. आता ज्ञानोबा ज्याप्रमाणे काय करतील, भाष्य करतील. इथं या श्लोकावर भगवान शंकराचार्यांनी केलेलं भाष्य आणि ज्ञानोबा केलेल्या भाष्यात काहीसा काय आहे, भेद आहे, अंतर आहे. ज्ञानोबा रस या शब्दाचा अर्थ रस विषय असा केलेला आहे. पुढे त्याचं भाष्य पाहताना स्पष्ट होईल, ओव्या पाहताना स्पष्ट होऊन जातील. अनेक लोक काय करतात, इंद्रिये आवरतात. लक्षात आलं का? विषयांपासून इंद्रियांचं काय करतात, नियमन करतात. पण रस विषय, त्या विषयापासून रसना इंद्रियाचं नियंत्रण करत नाहीत. त्यांनी बाकीच्या सगळ्या विषयांपासून आपली इंद्रिय आवरलेली असली
परंतु ह्या रस विषयापासून आपले रसने इंद्रिय आवरलेलं नसेल तर उपयोग होत नाही. ज्ञानोबराय पुढे बोलणार आहेत. या ओव्यांकडे जर पाहिलं तर आपल्याला ज्ञानोबरायांना या श्लोकाचा काय अर्थ अपेक्षित आहे ते लक्षात येतं. विषयाविणी वर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. सगळ्या विषयांपासून इंद्रिय आवरली पण रस विषयापासून रसने इंद्रिय आवरलं नाही तरी देखील त्यानं पूर्णपणे इंद्रिय आवरली असं होत नाही. तुम्ही म्हणाल मग बाकीचे सगळे विषय आवरलेले आहेत ना, एक तर राहिला नाही, तेच मूळ आहे सगळ्याला, रसनेंद्रिय. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचा विचार केलेला आहे. ज्याने रसनेंद्रियावर विजय मिळवला त्यानं बराचसा परमार्थाचा भाग काय केला, काबीज केला असं होतं. परंतु आपल्याला अशी उदाहरणं आढळतात की बाकीच्या सगळ्या गोष्टींवर बऱ्यापैकी विजय मिळवलेला दिसतो परंतु रसनेंद्रियावरच विजय मिळवलेला दिसत नाही. पण ज्या वेळेस त्याला साक्षात्कार होईल, आत्म्यामध्ये त्याची बुद्धी काय होईल, स्थित होईल, त्यावेळेस अशक्य असलेली जी गोष्ट रसनेंद्रियापासून रस विषयापासून रसनेंद्रियाला आवरणं, त्या रसनेंद्रियाचा निग्रह करणं ही अशक्य असणारी गोष्ट सुद्धा शक्य होऊन जाते जेव्हा तो अनुभवाने काय होतो, परब्रह्म स्वरूपाला काय होतो, प्राप्त होतो. अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कौतिक या विषयाते साधक तेजिती नियमे. अर्जुना आता आणिकही एक कौतिक सांगेन ऐके साधक या विषयाते नियमे तेजिती. अर्जुना आता आणिकही एक कौतिक सांगेन, आता आणखी एक नवलाची गोष्ट सांगतो, आश्चर्याची गोष्ट तुला सांगतो, ऐक. साधक या विषयाते नियमे तेजिती. साधक या विषयांचा निग्रहाने काय करतात, त्याग करतात. विषयांचा त्याग निग्रहपूर्वक साधक लोक करतात. पण तुला एक नवलाची गोष्ट सांगायची आहे, त्यात काय नवल आहे हो? साधक आहेत, साधक आपली इंद्रिय विषयांपासून आवरत असतात म्हणून तर त्यांना काय म्हटलेलं असतं, साधक असतं. त्याच्यात काय नवल आहे? भगवंत म्हणतात ऐक, आता पुढे सांगणार आहे. श्रोत्रादी इंद्रिय आवरीती परी रसने नियमू न करीती ते सहस्रधा कवळी जाती विषयी. श्रोत्रादी इंद्रिये आवरीती, ते काय करतात, श्रोत्रादी जे बाकीचे इंद्रिय आहेत त्यांना आवर घालतात. परी रसने नियमू न करीती, पण जिव्हेचा मात्र निग्रह करत नाही. श्रोत्रादी इंद्रियांना या शब्दादी विषयांपासून आवरतात परंतु रसनेंद्रियाला मात्र रस विषयापासून आवरत नाहीत. ते इही विषयी सहस्रधा कवळी जाती, ते ह्या विषयांकडून हजारो प्रकारांनी घेरले जातात. हे विषय त्यांना हजारो प्रकारांनी काय करतात, ग्रासून टाकतात. सगळ्या बाकीच्या इंद्रियांना काय केलं, त्यांच्या विषयापासून त्यांनी काय केलं, आवरलं, त्यांना आवर घातला, निग्रहपूर्वक आवर घातला. पण कशाला आवर नाही घातला, उपयोग नाही. ते सहस्रधा हजारो प्रकारांनी, 10 म्हणजे प्रकार, सहस्र म्हणजे हजार, हजारो प्रकारांनी या विषयांकडून काय होतात, ग्रासले जातात. हे काय आहे, सगळ्याचं मूळ आहे. तुकोबारांचा अभंग आहे की नाही, रसना शिष्णाचे अंकित तुका म्हणे वरदळ स्फित. रसनेंद्रियावरती ज्यानं नियंत्रण मिळवलं त्यानं परमार्थाचा मोठा भाग काय केला, काबीज केला. परंतु अनेक लोक बाकीच्या श्रोत्रादी इंद्रियांना आवर घालतात पण रसनेंद्रियाचं काही नियमन करत नाहीत. ते मात्र हजारो वेळेस हजारो प्रकारांनी या विषयांकडून ग्रासले जातात. कसं बरं, उदाहरण दिलंय पुढं. जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा.
जैसी पालवी वरी वरी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी तया वृक्षा नाशू कैसे निपजे जैसी पालवी वरी वरी खुडीजे ज्याप्रमाणे झाडाची पालवी वर काय केली खुडून टाकली आणि मुळी उदक घालीजे आणि मुळाला काय घालतोय पाणी घालतोय असं जर असेल तरी तया वृक्षा कैसेरी नाशू निपजे तर त्या झाडाचा नाश कसा काय होईल त्या झाडाचा नाश करायचा असेल तर काय करावं लागेल मुळा सकट त्याला खणून काढावं लागेल हा काय करतोय तो म्हटला या झाडाचा काय करायचंय मला नाश करायचा आहे पण वर काय केली पालवी खुडली आणि मुळाला पाणी घालण्याचं काम चालूच आहे हा वृक्ष कधी नष्ट होईल का हे उदाहरण कशासाठी दिलेलं आहे हे आणखी एक ओवी आहे युग्म आहे दोन ओव्या मिळून एक विषय आहे ते जे झाड आहे की ज्या झाडाचा नाश करू इच्छितो एक माणूस वरवर पालवी खुडतोय आणि मुळाला काय घालतोय पाणी घालतोय त्या झाडाचा नाश कसा काय होईल नाश तर होणार नाहीच उलट तो उदकाचे नि बळे अधिके जैसा आडवेने अंगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे तो वृक्ष उदकाचे नि बळे अधिके जैसा तो उदकाचे नि बळे आडवेनी अंगे अधिके फाके तैसा रसनाद्वारे मानसी विषोपोखे जैसा जैसा म्हणजे ज्याप्रमाणे तो म्हणजे ते झाड तो वृक्ष उदकाचे नि बळे त्या पाण्याच्या जोरानं आडवेनी अंगे अधिके फाके आडव्या अंगाने अधिकच काय होतो विस्तारत तो उदकाचे नि बळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके ते तो वृक्ष पाण्याच्या जोराने आडव्या अंगानं उलट अधिकच काय होतो फोपावतो हे उदाहरण दिलं तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे तैसा रसनाद्वारे मानसी विषोपोखे त्याप्रमाणे रसनेंद्रियाच्या द्वारे मानसी विषोपोखे मनातील विषयाभिलाष काय होतो अधिक वाढतो पुष्ट होतो मनातील विषयाभिलाष संपूर्ण नष्ट करायचा असेल तर ते रसनेंद्रियावर काय करावं लागेल नियंत्रण मिळवावं लागेल त्याला आवर घालावा लागेल परंतु अनेक साधक श्रोत्रादी इंद्रियांना आवरतात पण रसनेंद्रियाचं नियमन करत नाहीत ते हजारो प्रकारांनी या विषयांकडून ग्रासले जातात आता जी इतर इंद्रिय आहेत ती इंद्रिय आपल्या आपल्या विषयांपासून आवरली जाऊ शकतात अलग केली जाऊ शकतात पण ह्या रसनेंद्रियाचं तसं नाही ना जीवनच चालणार नाही याच्यापासून कसं करायचं येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ये रस हटे जे जीवन हे न घटे येणे विन येरा इंद्रिया विषय तुटे तैसा रस हटे नियमू न ये जे येणे विन हे जीवन न घटे येरा इंद्रिया विषय तुटे इतर इंद्रियांचे विषय सुटू शकतात तैसा रस हटे नियमू न ये त्याप्रमाणे जिव्हेंद्रिय रसनेंद्रिय त्याचा विषय म्हणजे रस त्याचं निग्रहानं नियमन करता येत नाही कारण त्याच्याशिवाय जे येणे विण या रस विषयाशिवाय हे जीवन न घटे हे जगणंच होणार नाही लक्षात आलं का या देहाचं हे जगणंच होणार नाही जीवनच काय नाही आहे शक्य नाही आहे बळजबरीनं रसनेंद्रियापासून रस हा विषय बाजूला करता येत नाही बाकीच्या श्रोत्रादी इंद्रियापासून शब्दादी विषय काय अलग केले जाऊ शकतात अलग होऊ शकतात पण रसनेंद्रियापासून रस विषय बळजबरीनं नियमानं त्याला बाजूला करता येत नाही कारण जे जीवन हे न घटे येणे विण कारण त्या वाचून हे देहाचं जीवन काय नाही आहे शक्यच नाही आहे पण हा जो साधक आहे ना हा अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीलाही काय करतो शक्य करतो मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे जय परब्रह्म अनुभवी होऊनी जाई जे अर्जुना मग जय अनुभवे परब्रह्म होऊनी जाई जे ऐसिया ही स्वभावे नियमाते पावे अर्जुना
मग जय अनुभवे परब्रह्म होऊनी जायचे. मग जेव्हा हा साधक अनुभवे स्वानुभवानं परब्रह्म होऊन जातो, परब्रह्म स्वरूपाशी एक रूप होऊन जातो, अनुभवानं परब्रह्मच होऊन जातो, तेव्हा ऐसिया ही स्वभावे नियमाते पावे. अशाही या रस विषयाचा असा असलेला हा रस विषय त्याचं देखील काय करतो, तो सहज नियमन करतो. त्या रस विषयाचं देखील सहजच नियमन होऊन जातं. कधी? जय परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. मुखानं नाही बरं का, अहम ब्रह्मास्मी, केवळ मी परमात्मा स्वरूप आहे असं नाही, अनुभवे, त्याला साक्षात तो अनुभव जेव्हा येईल, या देहादिकाशी माझा किंचितही काहीही संबंध नाही, मी देह नाही, चैतन्य आत्मस्वरूप परमात्मस्वरूप मी आहे, अशा अनुभवावर तो ज्यावेळेस आरूढ होईल त्यावेळेस हे अशक्य असलेलं सुद्धा काय होईल, शक्य होईल. त्या रसनेंद्रियावर त्याचं काय होईल, नियमन, त्या रसनेंद्रियाचं देखील त्याला नियमन करता येईल. परब्रह्म साक्षात्कार ज्या वेळेस होतो त्यावेळेस देह तादात्म्य आपोआपच काय होत असतं, नष्ट होत असतं. आणि त्यामुळं रस विषयाचा देखील आपोआपच काय होतो, निग्रह होतो. तुकोबाराय म्हणतात की नाही, काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसे हे लागते नेणो मुखी. प्रसंगही आहे की नाही त्यांच्या जीवनामध्ये. त्यांचे मेहुणे आले होते म्हणून जिजाबाईंनी उत्तम स्वयंपाक केला, पण अनावधानानं त्या मीठ घालण्याचंच काय झाल्या, विसरल्या, आणि त्या दोघांना जेवायला वाढलं. त्या काळातला नियम असेल किंवा होता, पुरुष वर्ग जेवल्यानंतर माता भगिनी जेवायच्या, पण त्यांच्या लक्षात आलं नाही ना, ते त्यांना वाढलं. तुकोबाराय आले, काय ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण दे हाते सांभाळी. वाढलंय समोर, भूक लागलेली आहे म्हणून, भुकीची जाणीव झालेली आहे, खायचं. त्यांनी खायला सुरुवात केली. तो मेवणा जिजाबाईंचा भाऊ, तो काही खायचे, एक घास घेऊन पाहिला असेल त्याने, पण मीठच नाही म्हटल्यानंतर ते कसं लागणार, बेचव. ती जिजाबाई तरी त्या म्हणत आहेत की त्यांनी पाहिलं जिजाबाईंनी, हे तर खाऊ लागलेले आहेत आणि तो एकही घास घेत नाही आहे. अहो ऐकलं का, हा माझा भाऊ जेवत नाही आहे, गुलेबाबा सांगायचे गमतीनं. मग तुकोबाराय म्हटले, तो जेवून आला असेल म्हणे, काहीतरी नाश्ता केलेला असेल असं. आणि त्यांचं जेवण झालं, त्यांना काही एकही घास खाल्ला नाही. जिजाबाईला वाईट वाटलं मोठं, पण नंतर त्या ज्यावेळेस जेवायला बसल्या त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अनावधानानं घाईघाईनं मीठ घालायचं विसरले. त्यावेळेस त्या भांडायला उठल्या तुकोबारायांना नेहमीप्रमाणे. एवढा माझा भाऊ आला, त्याच्यासाठी स्वयंपाक केला, मी चुकून मीठ घालायचं विसरले, तुम्हाला सांगायला काय झालं, तुम्हाला कळालं नाही का, त्याने एकही घास खाल्ला नाही, तुम्ही संपूर्ण जेवण केलं. त्यावेळेस ते म्हटले, काय खातो आम्ही, कासया सांगत, आम्ही कशाशी काय खातो याचा आम्हाला काय नाही आहे, भान नाही आहे. लक्षात आलं का? आपण मात्र त्या बाबतीत तज्ज्ञ आहोत. लक्षात आलं का? याच्यात हे कमी आहे, त्याच्यात हे जास्त झालेलं आहे, हे आपल्याला सगळं कळतं. ते संन्यासी महात्मे जे असतात ना, त्यांचं जे पात्र असतं त्या समुद्र फळाचं बनवलेलं कटोरा आमच्या श्री गुरु स्वामीजींकडे आहे. सगळे पदार्थ एकत्र करून खायचे. आपलं वेगळं आहे, आपल्या ताटाला वेगवेगळे कप्पे असतात. अनेक कप्प्यांचं ताट असतं, किंवा मोठं ताट असेल तर त्याच्यात वेगवेगळ्या काय असतात, वाट्या ठेवलेल्या असतात. का? ते वेगवेगळ्या पदार्थाची वेगवेगळी जी चव आहे ती चव घेण्यासाठी. असं मी ऐकलंय जुन्या लोकांकडूनच, मला वाटतं वक्त्याबाबांकडूनच ऐकलं असेल. मोठ्या लोकांकडं मोठं ताट आणि त्याच्यात अशा अनेक वाट्या, 10-12 वाट्या, त्याच्यात एक वाटी जी असते त्याच्यात पाणी असतं नुसतं. लक्षात आलं का? कशासाठी? एक पदार्थ खाल्ला की दुसरा पदार्थ खाण्याच्या अगोदर त्या पाण्यात हात बुडवायचा. का? त्या दोन चवी एकत्र होऊ नये याची वेगळी चव घेतल्या जावी. हा एक घास खाल्ल्यानंतर तो पदार्थ जो हाताला चिकटलेला राहणार आहे, दुसरा पदार्थ त्याच्या चवीत बाधा येऊ नये म्हणून इतकी काळजी घेतो आपण.
आणि ते संन्यासी महात्मे आमच्या श्री गुरु स्वामीजींकडे कटोर आहे, सगळं लोणचं टाक त्याच्यातच म्हणतात, खीर टाक त्याच्यातच. अरे त्यांचे शब्द आहेत बरं का स्वामीजींचे, ते म्हणतात हे पोट म्हणजे काय आहे, कुत्र्यासारखं आहे. कुत्र काय करतं, भूक लागली की भुंकतं, 2 भाकरी टाकून द्यायच्या त्याला म्हणे, पुन्हा मग दिवसभर भुंकणार नाही. तसं आपलं पोटाची गत आहे म्हटले. भूक लागली की जाणीव होते भुकेची, पटकन काहीतरी खाऊन घ्यायचं, आपल्या कामात काय व्हायचं, मोकळं व्हायचं. ते महात्मे लक्षात आलं का? ज्यावेळेस अनुभवाच्या अंगानं तो परब्रह्म स्वरूप होऊन जातो, त्यावेळेस अशा अशक्य असलेल्या त्या रसाच्या निग्रहाला सुद्धा तो स्वभावताच काय होतो, प्राप्त होतो. मग अर्जुना स्वभावता प्राप्त होतो. त्याला खटपट नाही करावं लागत. तो परब्रह्म स्वरूपाशी एक रूप झाला अनुभवाच्या अंगानं की हा अत्यंत कठीण असलेला रस विषय त्याचा देखील काय होतो, स्वभावताच निग्रह होतो. लक्षात आलं? त्याच्यासाठी त्याला फार आटापिटा करण्याची गरज नसते. तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. तै शरीर भावना सती जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. तै शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती. त्याचा अर्थ आहे ज्या वेळेस ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो, सोहम भाव प्रतीती प्रगट होय. सोहम सहा अहम, सहा म्हणजे ते आहे ना, तो मी आहे. तत्वमसी म्हणतात की नाही, तत्त्वम असी, ते तू आहेस. आणि सहा अहम, तो परमात्मा मी आहे. सोहम भाव प्रतीती प्रकट होय, मी ब्रह्म आहे असा अनुभव प्रकट होतो, तेव्हा देह तादात्म्य काय होतं, नष्ट होतं. तै शरीर भावना सती आणि इंद्रिये विषय विसरती. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. त्या विषयांचा समूळ काय होतो, विसरच पडतो. निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. त्या विषयांचं ज्यांना स्मरणच राहिलेलं असत नाही. पण कधी, जय सोहम भाव प्रतीती प्रकट होय, जेव्हा मी ब्रह्म आहे असा अनुभव प्रकट होतो, तेव्हा देह तादात्म्य नष्ट होतो आणि इंद्रिय सर्व विषय विसरून जातात. आणि मग आता देह तादात्म्यच नष्ट झालं, इंद्रिय सर्व विषयांना विसरले, त्यावेळेस ते रसना देखील तिचा असलेला विषय, रस विषय, अगदी देहनिर्वाहाला आवश्यक असलेला तो विषय आहे, त्याला देखील काय होते, विसरते. ते एक अभंग आहे की नाही, भावना सती इंद्रिय विषय विसरती जे सोहम भाव प्रतीती प्रकट होय. जेव्हा मी ब्रह्म असा अनुभव प्रकट होतो तेव्हा देह तादात्म्य नष्ट होतं, इंद्रिय सर्व विषयांना विसरून जातात. त्याबरोबर रसना देखील आपल्या रस या विषयाला, अन्न पाणी हे तर देहनिर्वाहाला आवश्यक आहे, त्या आवश्यक असलेल्या विषयाला देखील काय होते, विसरून जाते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो.
हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.